राजमाता राष्ट्रमाता या अहिल्यादेवी यांची आज जयंती तशी कालच होती, पण या 8-10 दिवसात आपण त्यांचा जयंतीचा सोहळा साजरा करतो. आपल्या गावातही आपण तो साजरा करतो. 1 कोटी देवस्थानाला इंदोर सारख्या, मध्य प्रदेश सारख्या त्या राज्यातून महाराष्ट्रातले नव्हे तर भारत देशातले 1 कोटी तीर्थक्षेत्र, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी देणारी एकच माता होऊन गेली, ती म्हणजे राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी. अशी माता पुन्हा नाहीच महाराज. पुढे ऐका, 32 वर्ष नवे 35 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदूचं राज्य जर कोणी टिकवलं तर अहिल्यादेवी होळकरांनी टिकवलं. आमच्या देशाला कलंक आहे, हे लोक जातीपातीमध्ये वाटली गेली. धनगराची नाही ती माता, ती मराठ्याची पण आहे, वंजाऱ्याची पण आहे, ती सगळ्या हिंदूची माता आहे महाराज. असे संत भगवान बाबा काय नुसते वंजाऱ्याचे नाही, सावता महाराज काय नुसते माळ्याचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज काय नुसते मराठ्याचे नाही, ते आपण वाटून घेतलेत. मगाशी तुम्ही छान बोलत होते, ते आपले नाही, ते सगळ्यांचे आहेत. भगवान बाबांनी आमच्या भागात काही गाव आहेत, वाहेगाव आमला नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात, एकही वंजारी समाजाचं घर नाही, सगळं मराठा आणि माळी समाजाचं गाव आहे. त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला माळ भगवान बाबांनी घातलेली आहे आणि 50 वर्षापासून त्या गावात सप्ताह भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आहे. अर्थ असा, जातीपातीच्या पलीकडचं जीवन साधूचं, शुरांचं, वीरांचं या लोकांचं असतं. त्यांनी त्या काळात आपल्यासाठी काम केलेलं असतं. म्हणजे असं नाही की त्या जातीचाही त्यांना अभिमान असतो, असा जातीचा अभिमान कधी सोडायचा नाही. जातीचा अभिमान नक्की असावा, पण जातीभेद नसावा, जातीभेद त्याच्यामध्ये नसावा. सगळ्यांनी केलं पाहिजे ते काम, आणि ते काम तुमचं गाव करताना दिसतंय, फार आनंद वाटतो. या अहिल्याबाईचं थोडं चरित्र आणि अभंगाचा थोडा भाव कीर्तनाद्वारे आपण पाहत राहणार आहोत. फक्त एक विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. त्यासाठी जो अभंग आपण निवडलाय जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. संतांनी त्याच्या जीवनातली फलश्रुती सांगितलेली आहे. अर्थ असा आहे, ऐका. हो, आपल्याला जाग करणारे भरपूर आहेत, पण स्वार्थासाठी, लाभासाठी, काहीतरी मिळावं म्हणून जाग करणारी आहेत. पण तुमचं हित व्हावं याच्यासाठी जाग करणारे फक्त संत असतात बरं का. आता जागा रे भाईनो जागा, चोरणी जल्या ते नारुनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. किती प्रमाण म्हणता येतील आपल्याला. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, जगजोगी जागे जाग बोलती. जागव्हा म्हणणारे खूप अभंग आहेत, जाग करणारे सुद्धा खूप अभंग आहेत. उठा सकळ जन उठेले नारायण, उठा सकळ जन म्हणजे आपल्याला जाग केलेलं आहे. संतांनी आपल्याला जागोजागी पदोपदी जाग केलेलं आहे. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. किती प्रमाण सांगू महाराज, जाग करणारे खूप अभंग आहेत. पण प्रश्न असा आहे, जाग व्हायचंय महाराज हे आम्हाला माहिती आहे, आम्ही नेहमीच ऐकतोय. जाग कुठं व्हायचं ते सांगा, म्हणजे आमचं कल्याण होईल. संतांनी आपल्याला जाग कुठं राहायचं ते सांगितलं. ऐका, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, या 2-4 गोष्टीसाठी जाग राहायचं. पहिला शब्द आला धन. धन म्हणजे आता धनावर कोणी बोलायचं, जो बोलणार आहे तोच ठरून आलाय. धनावर कोणी बोलायचं याचा अर्थ असा नाही बरं का धन घेऊ नये, अर्थ असा पण नाही धन देऊ नये. नीट ऐका, धन घ्यायलाही विरोध नाही पिंपरीकर, आणि धन द्यायला पण विरोध नाही. मग धन घ्यायचं कोणाचं?
धन घ्यायलाही विरोध नाही पिंपरीकर आणि धन द्यायलाही विरोध नाही, पण कुणाचं घेता इथं जाग केलंय, कुणाला देता इथं पण जाग केलंय. त्या सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. फार चांगलं काम केलं त्यांनी. राजमाता अहिल्याबाईंचं काम, छत्रपती शिवरायांचं काम, मल्हारपंतांचं काम, खंडेरावाचं काम, ज्या ज्या समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केलेली असतात लोक त्यांच्या जयंत्या करतात, लोक त्यांना मुजरा करतात, लोक त्यांची चौकात चौकात त्यांची पुतळी उभी करतात, त्यांच्या नावाचा झेंडा घेतात, भंडार लावतात. का लावतात बरं? त्याचं कारण त्यांनी समाजासाठी जगलेलं असतं, त्यांनी समाजाला आपलं जीवन दिलेलं असतं, म्हणून लोक जय जयकार करत असतात. त्या भाऊराव पाटलांचं काम असं, त्या काळामध्ये ब्राह्मण लोक सोडून आपल्याला शिक्षण मिळत नव्हतं त्या काळात. ते आता नाही लावायचं, ते आता लावताल तर मग भांडण होईल. मग त्या काळातला अफजल खान आता घेतला तर मग भांडण होईल. ते त्या काळात होतं, आता नाही घ्यायचं. त्या काळातला आता सांगतोय फक्त, ते भांडण घेऊ नका, ऐका. त्या काळामध्ये आपल्या शिक्षण संस्था नव्हत्या. आपल्या माळी, धनगर, कुणबी, वंजारी, मराठा या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. त्या काळामध्ये ब्राह्मण लोकांना शिक्षण दिलं जायचं. मग त्या काळात त्या भाऊराव पाटलांनी उठाव केला आणि त्यांनी शिक्षण संस्था काढली. शिक्षण संस्था काढल्यानंतर त्यांचं प्रेम होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर. आता बघा तुम्ही, साऊंडवाल्याचं प्रेम आहे, छत्रपती नाव टाकलं. माझं प्रेम आहे शिवाजी महाराजांवर, मी गळ्यामध्ये सोन्याचे शिवाजी महाराज घातलेले. काहीचं प्रेम असतं, काही दंडावरती छत्रपती टाकतात, काही शर्ट शिवाजी महाराजाचा घालतात, काहीचं अहिल्याबाईवर प्रेम असतं, ते अहिल्या नाव टाकतात, मुलीचं नाव अहिल्या ठेवतात, गावाचं नाव अहिल्यानगर, आता नगरचं नाव अहिल्यानगर झालं. म्हणजे प्रेमाची प्रतीक आहेत. तसं त्या भाऊराव पाटलांचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर, ऐका. आणि त्यांनी काय केलं, संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलं, ऐका पिंपरीकर, आणि संस्था उभी केली. मग त्या काळामध्ये माऊली, संस्था उभी राहिल्यानंतर असे पैसे नसायचे, दुष्काळ पडायचे महाराज. तो काळ म्हणजे अतिशय दुर्गम काळ. आणि त्यांनी त्या काळात बहुजन समाजाची मुलं, मातंग काय, माळी काय, वंजारी समाजाची काय, धनगर काय, मराठा काय, कुणबी काय, या सगळ्याला एका वर्गात शिकता यावं आणि आपले सुद्धा पोरं पायावरती उभी राहावी, या उद्देशातून काम केलं. काय लोक असतात महाराज. या लोकांच्या जयंत्या आपण काय उगीच करतो का? उगीच त्यांना जय जयकार करतो का? उगीच कीर्तन नाही त्यांच्यासाठी, वर्गणी गोळा करायची त्याच्यासाठी नाही. हे आपल्या पोरांना कळालं पाहिजे, आपल्या तरुणांना ही माहिती पडलं पाहिजे. आपल्या मातेच्या गर्भात जर एखादं बाळ असेल आणि ती कीर्तन ऐकायला आली आज अहिल्याबाईंच्या निमित्तानं, आणि तिनं अहिल्या ऐकली, तिच्या गर्भातून अहिल्या जन्माला आली, याच्यासाठी सोहळे असतात, हे याच्यासाठी कीर्तन असतात. हिंदू धर्म जागृत व्हावा, अहिल्या देवी सगळ्यांना कळावी, शिवाजी महाराज सगळ्यांना कळावे, या उद्देशातून जर आपण कार्यक्रम ठेवत असाल तर ही कथा घरी घेऊन जा. आणि ते भाऊराव पाटलांनी त्या काळात शिक्षण संस्थेला शिवाजी महाराजाचं नाव दिलं. संस्था उभी राहिली, हो, मुलं शिकायला लागली, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी व्याख्याता, कुणी असा तयार व्हायला लागला, आणि गोरगरिबांची पोरं स्वतःच्या पायावरती उभी राहिली. क्रांती करणारी माणसं महाराज, पोरं उभी राहिली, हजारांनी पोरं शिकायला लागली, पायावरती उभी राहायला लागली. पण संकट चांगल्याच माणसाला येतात, संकट चांगल्याच व्यक्तीला येतात, संकट चांगल्याच कामाला येतात. म्हणून चांगली काम करणाऱ्यांना कधी घाबरायचं नसतं, संकटावरती मात करून पुढे जायचं असतं. त्या काळामध्ये दुष्काळ पडले, ते काय आताचे दुष्काळ नव्हते. एखादा पोरगा परभणीला कामाला आहे, एखादा पाथरीला कामाला आहे, नाही गावात पीक आलं तर तिकून पैसे आणील, त्याच्यात पाणी विकत घेता येईल, असे दुष्काळ नव्हते. दुष्काळ असे होते की जमिनीत काही उगवणच आलं नाही. आणि संस्थेचा नियम असा होता, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी आमची जोग महाराजांची संस्था आहे. विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. आता अशा संस्थेला जेवण कुठून मिळणार? म्हणून गावातले लोक धान्य नेऊन द्यायचे, कोणी 1 किलो द्यायचं, कोणी 5 किलो द्यायचं, कोणी 2 किलो द्यायचं, अशी धान्याची पोतं यायची. पण आता दुष्काळ पडल्यामुळं झालं असं, पिंपरीकर, येणारं धान्य बंद झालं, पोरं उपाशी राहायला लागली, जेवण भेटे ना. नाराज झाले ते भाऊराव पाटील महाराज, रडायला लागले. स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडलं हो त्यांनी सोनाराकडे जाऊन, आणि बायकोच्या मंगळसूत्रामध्ये 1 महिना पोरांना जीव घातलं. हा, सोपं आहे हे? ऐकायला सोपं आहे गड्या. स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं, नको म्हटलं आपल्याला नाही राहिलं तरी चालेल, पण आपल्याकडे जी मुलं शिकायला आहेत
त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना जेवण मिळालं पाहिजे. काय माणसं आहेत महाराजी, नुसते ऐकू नका रे, जरा शिका. आणि बघा बघा, दुसऱ्याला शिक्षणासाठी दुसऱ्यासाठी त्यांनी योगदान दिलं. म्हणे मंगळसूत्र मोडलं ओ बायकोचं, आणि मंगळसूत्र मोडून 1 महिना जीवन दिलं. आता मात्र विकायला काही जवळ राहिलं नाही. 2 महिने फारच बेकार चालले. तर एका श्रीमंत सावकाराचं पत्र आलं. त्या पत्रामध्ये मजकूर लिहिला होता, विनंती विशेष पत्रास, कारण की भाऊराव पाटील, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, पोरांना जेवायला नाही. एक काम करा, आम्ही खूप श्रीमंत आहोत, सकाळी पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, आम्ही तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. फार आनंद झाला भाऊराव पाटलांना. कुणाचं धन घ्यायचं नाही. संतांनी कुठं जाग केलंय, महाराजांनी प्रमाण दिले, जोडून या, धन उत्तम व्यवहार आहे. मग त्याच्यासाठी कथा चालली, ऐका. आणि मग पत्र गेलं. पत्र वाचल्यावर आनंद झाला. पहिल्या चेष्टीनं सकाळी साताऱ्याला पोहोचले. साताऱ्याचा तो सावकार श्रीमंत होता. त्यानं मोठा असं मंडप दिला. 200-400 लोक गोळा केली, खुर्च्या लावल्या, सिस्टीम लावली, झरीचा फेटा आणला, शाल आणली, मस्तपैकी गुलाबाचा हार आणला. आणि मग भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, गळ्यामध्ये हार घातले, मानाचा मुजरा केला, शाल घातली, फेटा बांधला. आणि एवढ्या लोकांच्या समोर ते सावकार म्हटले, वा पाटील वा, तुमच्यासारखी माणसं आता नाही तो. वा, तुम्ही खरंच कर्मवीर आहात, खरंच तुम्ही दानवीर आहात, खरंच तुम्ही कर्मवीर आहात, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका भाऊराव पाटील, तुमच्या संस्थेतल्या पोरांना जेवायला कमी पडतंय, धान्य मिळत नाही. आजपासून 1 टेम्पो भर धान्य देतोच देतो, अजून लागलं तर सांगा. फार आनंद झाला. पण असं बोलता बोलता श्रीमंत सावकार म्हटले, पण पाटील, 1 टेम्पो भरून धान्य देतो, तुमच्या पोरांची भूक भागवतो, पण माझी एक आट आहे. आट म्हटलं कीच भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला आणि वसनाला घाबरायचे, कारण ते पाळावं लागायचे. आता तुम्ही तुमच्या मित्राला फोन पेला 1000 रुपये सोडा, परत तो तुमची भेट घेत नाही. तुमच्या चौकातून तो जात नाही, तो दुसऱ्या बाहेरून बायपासने येतो, पण तुम्हाला भेटत नाही. पैसे नॉट रिचेबल, मोबाईल फिबाईल त्याचा लागत नाही. आमच्या ओंकार महाराजाला अनुभव आहे, मला पण अनुभव. भेटत नाहीत, पुन्हा देत नाही. तुम्हाला पण आलेले असतील. अर्जंट फोन करतो, बायकोचं लय दुखतंय रे, मी दवाखान्यात आलोय पाथरीला, 5000ची गरज रे. आपण लगेच त्याला 5000 सेंड करतो. तो पुन्हा काय भेटत नाही, बायको नीट झाली तरी भेटत नाही. हो, काही नाही महाराज. वचनन, आटन, शब्दन, विश्वास या गोष्टी राहिल्या नाही महाराज. हो, ऐका ऐका, भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. ओ सावकार, अगोदर तुमची आट सांगा म्हटले, आम्हाला जमती का बघू द्या, तुमची काय आट आहे ते बघू द्या. ऐका ऐका. आणि भाऊराव पाटलांनी वर पाहिल्यावर ते सावकार म्हटले, जमण्यासारखी आटे, काय अवघड आट नाही. काय आटे म्हटले, काही नाही, जमेल म्हटले, तुम्हाला जमेल, फार सोपी आटे म्हटले. काय आटे, या, विठाला विठाला विठाला. आपल्या भागाचं वैभव ज्ञानेश्वर माऊली महाराज भारती बाबांनाही माझं वंदन आहे. सगळी अशी गोड मंडळी या ठिकाणी एकत्रित आहे, संप्रदायाचं काम करणारी. ऐका ऐका, अर्थ काय. भाऊराव पाटील म्हटले, हो सावकार, धान्य द्यायच्या आधी, टेम्पो भरून द्यायच्या आधी तुमची आट काय आहे ते सांगा, म्हणजे आम्हाला जमते का नाही बघू द्या. जमेल म्हटलं, तुम्हाला काही अडचण नाही. काय आट आहे, काय आट नाही, आट सोपी आहे म्हटले, 1 टेम्पो भरून धान्य देतो. आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय, फक्त तेवढं बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा आणि 1 टेम्पो भरून धान्य कधीही घेऊन जा. अरा, इतका राग आला त्या भाऊराव पाटलांना. तो फेटा दानकून खाली टाकला, हार खाली टाकला, शाल खाली टाकली आणि सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला. माझ्याकडे बघा. आणि लाल डोळे करून ते भाऊराव पाटील त्या सावकाराला म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. एक काम करा, तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचा टेम्पो तुम्हाला ठेवा, तुमचा धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. याला म्हणतात कुणाचं धन घ्यायचं नाही. कथा कशासाठी सांगितली, सावधान, जागं व्हा. कोण देतय नावासाठी तर देत नाही ना, कोणी तुम्हाला फसवत नाही ना, गावाचं देवाचं भावाचं तर नाही ना, पापातलं तर नाही ना, त्रासातलं तर नाही ना, दुःखातलं तर नाही ना. कोण देतय
जाग राहा आणि कुणाला देता इथं पण जाग राहा. इथं पंढरपूरला लोक आता वारीला जातात. 1-2 पैसा द्यावो धर्माल, भिकारी म्हणतात. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं 200 रुपये द्यावे, 500 रुपये द्यावे. आपण त्याच्या हातात ते पैसे टाकले की गडी त्याची दारू पिऊन येतो. काय फायदा झाला. हो, सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारुनी. कशासाठी सांगतो? आपल्या जवळचं देतानाही जाग राहा आणि आपल्या जवळ घेतानाही जाग राहा. धनासाठी जाग राहायचं. दारा दारा, दारा म्हणजे पत्नी. कीर्तनाला येऊ देते की नाही बायको, पंगत घालू देते की नाही, अहिल्याबाईंच्या जयंतीला जाऊ देते की नाही, जाग राहायचं. धन दारा पुत्र, मुलासाठी जाग राहायचं. प्रत्येक आईनं ऐका, प्रत्येक बापानं ऐका, मुलासाठी जाग राहिलं पाहिजे. या मातेचं जे पूजन चाललंय, तिला आपण हार घातलाय, आपण तिचा जय जयकार करतोय. आज महाराष्ट्रात, भारत देशात जिथं जिथं अहिल्याबाई पोहोचली तिथं तिथं तिचा जय जयकार होतो. हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन साक्षात ती आपल्याला महादेवाची जागृतीच करून देते. अशी जी अहिल्या आहे, का बरं तिचा जय जयकार आहे? कारण ती जागी राहिली महाराज. पुत्रासाठी जागी राहिली, धनासाठी जाग राहणारी माणसं आहेत महाराज. राष्ट्रमाता जिजाऊ जागी राहील. तो बघतो शिवबा कोंडाणा हवाय, तो बघतो शिवबा पुरंदर हवाय, तो बघतो पलीकडचा गड हवाय. हो, रात्रंदिवस आपल्या पोराला ती शिकवत होती महाराज. रात्रंदिवस जागी होती. जागा असलं पाहिजे रे. माय बापानं पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. मोठं संकट आलंय आपल्यावरती, आपण आपल्या लेकरासाठी जागे नाहीत. आपण आपल्या कामात व्यस्त झालोय, पैसे कमवण्यात व्यस्त झालोय. पैसे कमवू नका हे मत नाही, खूप श्रीमंत व्हा, पण आपल्या लेकरासाठी जाग राहा. बलिराम महाराज काय, कृष्णा महाराज काय, ओंकार महाराज काय, मदन महाराज काय, कृष्णा जाधव महाराज काय, भारती बाबा काय, अक्रूर महाराज काय, दत्ता बाबा काय. हो, हे सगळी जी पोरं इथं तुम्हाला गाताना, वाजवताना, कीर्तन करताना दिसतात, आमचे मायबाप आमच्यासाठी जागे राहिले म्हणून तुमच्या समोर आम्ही उभे आहोत. कायम ध्यानात ठेवा, जाग राहिलं पाहिजे. मायबापाचं कर्तव्य आहे आपल्या लेकरासाठी जाग राहा. फार गरज आहे. जाग राहणाऱ्या काही माता आहेत आपल्या देशात. पहिला नंबर जिजाऊचा आहे महाराज. जागा असलं पाहिजे. काय जिजाऊ महाराज जन्माला आली, जन्माला तर बापानं हात देऊन साखर वाटली. काय बाप दिलदार असेल. पोरगी जन्माला आली तर बापानं हात देऊन साखर वाटली. आमचा बाप पोरीला जन्मालाच येऊ देत नाही. बेकार काळ आहे. आमच्या बीड जिल्ह्याचा माग 1 नंबर आलता मुली मारणे. लई मुली मारल्या महाराज, खूप मुली मारल्या. मुलीला मारत जाऊ नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई नको मारू मला, होईल मी मोठी शिकून शिकून. आई मी अहिल्याबाई होईल, आई मी जिजाऊ होईल, आई मी झाशीची राणी होईल, आई मी इंदिरा गांधी होईल, आई मी प्रतिभाताई पाटील होईल, आई मी खासदार होईल, आई मी शिक्षिका होईल, आई मी मेट्रोची चालक होईल. आई मला मारू नकोस. मुलापेक्षाही मुली खूप अभ्यास करतात. माझ्या बापांना, माझ्या आईला माझी विनंती असेल, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारत जाऊ नका बरं मुलीला. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. लक्षात ठेवा, गर्भातल्या मुलीला मारू नका. मुलगी जन्माला आली, हातीहून साखर वाटली होती. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. थाटात लग्न झालं शहाजी राजाबरोबर आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात भांडण करत जाऊ नका, आपापसात भांडू नका रे माझ्या दादांनो. आपापसातलं भांडण फार वाईट असतं. पहिल्यापासून लोकांनी आपल्याला भांडणच लावून दिलंय. फार विचित्र आहे. मताच्या जोगव्यासाठी लाचार होऊ नका. आपापसातलं भांडण करू नका. एकमेकाच्या तलवारी एकमेकावर आदळल्या. जाधवांच्या तलवारी भोसलेवर, भोसलेंच्या तलवारी जाधवावर. एकमेकांचं युद्ध सुरू झालं. युद्धाचा शेवट असा झाला, दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला आणि माझा पोरगा धरणीला पडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा सपासप तलवार चालवायला लागला. एक भोसलेचा सरदार उडवला, एकच सरदार जिवंत ठेवला पिंपरीकर. त्याचं नाव होतं लाडका जावई शहाजी राजे भोसले. शहाजी राजाच्या अंगावर तलवार आदळली. माझ्याकडे बघा, एका बाजूला आता बापाची तलवार आहे, एका बाजूला आता
नवऱ्याची तलवार आहे. ज्याच्याशी लग्न झालं तो नवरा एका बाजूला आहे, ज्यानं जन्म दिलाय तो बाप एका बाजूला आहे. पिंपरीकर बघा रे माझ्या मातांनो, कोणती माता जागी आहे, कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणती माता भाग्यवान आहे. अहिल्याबाईकर जायचे आपल्याला बघा. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध करणारी जिजामाता पाहत होती. काय दुःख आहे जीवनामध्ये. आपल्या म्यानातली तलवार काढली तिनं. ऐका ओ पिंपरीकर, आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर 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 माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला मारा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो, ध्यानात ठेवा. कोणाच्याही पोटी नाही बरं. माझ्या जिजाऊची पुण्याई म्हणून म्हणतो आपण. कशी आली या फळाला तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो कुणाच्याही पोटी नाही, त्याला पुण्यवान माता लागते. आईच्या गर्भात उमगली उंदराची रीत, आईच्या बोला उमगली झुंबराची रीत, आईच्या गर्भात उमगली सुंदराची रीत, आईच्या भात उमगली झुंबराची रीत. तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत बोला. तलवारीची लगीन प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावं मराव हेच लढून मराव, जगून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव, जगून मराव हेच आम्हाला ठाव. शापाई सारे विसरू माया ममता नाती. आम्ही सरदार माझी भीती, देवदेशाने धर्मापायी, देवदेशाने धर्मापायी प्राण घेतलं हाती. आम्ही सरदार माझी भीती, शाबाश. आम्ही सरदार माझी भीती. काही सुंदर शब्द आहेत गड्या. आईच्या गर्भात उमगली, या आईच्या, ही जिजाऊ, ही आमची अहिल्या, ही जिजाऊ. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरामी नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. भाग्यवान माता आहे महाराष्ट्री. तिनं शिवबा राजाला जन्म दिला. बापाचा विचार नाही करत ती, कुंकवाचा विचार करते. लक्ष द्या पिंपरीकर, ट्रॅक्टर रोजच येईल, मी पहिल्यांदा आलोय. ऐका ऐका काय, कुंकवाचा विचार करते. कुंकवाचा, बापाचा नाही विचार करत. माझं माहेर मुकलं तरी चालेल, पण माझा धर्म महत्वाचा आहे. मुलासाठी जागी आहे, पुत्रासाठी जागी आहे, पुत्रासाठी जागी आहे. माझी मदालसा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरे चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे.
अमंगळ तिचा बांधा स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा ओ परियंदे मदालसा मुलासाठी जागी माता आहे, जिजाऊ आहे, मदालसा आहे, अहिल्याबाईचा इतिहास मी पुढे सांगणार आहे. चला, मुलासाठी जागा आहे, धनदारा पुत्र, पुत्रासाठी जाग राहा, भावासाठी सुद्धा जाग राहिलं पाहिजे. कोण भाऊ आहे जाग राहणारा? पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकईनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. 14 बरस राम वनवासी तापसवेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कल अंगामध्ये धारण केली होते आणि विश्वाचा मालक अयोध्या सोडून वनवासात निघून गेला होता. कसावो मला टाकून गेला टाळ वाजा. विश्वाचा मालक वल्कल धारण करून निघून चाललेला आहे. थोडासा भाव ऐका. आपण जिजाऊची कथा ऐकली, मदालसेची ऐकली. आपल्याला अहिल्याबाईच्या कथेकडे पुढे जायचंय. तोपर्यंत पहिल्या चरणाकडे जाताना एवढं ऐकावं लागेल तुम्हाला. ऐका. कसावो मला टाकून गेला राम, कसावो मला टाकून गेला राम. अयोध्या दुःखी झालेली आहे. ऐका भाव. अयोध्या दुःखी आहे. घरावरच्या गुड्या खाली झाल्या. ज्या रामाला गादीवर बसताना बघायचं होतं तो आता 14 वर्षासाठी वनवासात. जीवनामध्ये असे प्रसंग येतात बघा पिंपरीकर. एखाद्या दिवशी तुमच्या जीवनात सुख असतं तर एखाद्या दिवशी दुःख असतं. कीर्तन रामकथा आपल्याला शिकवते, सुख आलं की माजू नका, दुःख आलं की नाराज होऊ नका. बघा, रामकथा शिकवते आपल्याला. सकाळी माहिती होतंय 14 वर्ष नाही तर अखंड तुला गादीचा कारभार सांभाळायचा, आणि संध्याकाळी माहिती होतं राघवा तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कल अंगामध्ये धारण करतात प्रभू, अयोध्येचा निरोप घेतात, सगळ्यांना वंदन करतात, माय बापाचं वचन घेऊन 14 वर्षासाठी वनवासात निघतात. काय भाव. रामाविना जीव बोला. रामाविन जीव टाळ टाळ व्याकुल होत. रामा रामाविन रामाविन जीव रामाविन जीव रामाविन जीव रामाविन 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 रामाविन
काय गोड आवाज उद्या सोडून निघून जातो. ऐका रे, आपण ऐकलेली कथा आहे पण फार गोड आहे. आपल्या घरातली आहे बांधवांनो. हो माझ्या तरुणांनी ऐका. हो एका भावासाठी आपण एक इताचा बांध करतोय, वारीला जाऊन फायदा नाही, कीर्तन ऐकून फायदा नाही. भावांनो ऐका रे, रामकथा फार गरजेची आपल्या घरात. घरी घेऊन जा. एक भाऊ भावासाठी गादी सोडून गेलाय आणि राम लक्ष्मण सीतामाई निघून गेल्यावर तो भरत आणि शत्रुघ्न परत आलाय. त्या भरताला माहिती पडतंय माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास माझ्या आईनं दिलाय आणि फक्त मला गादी मिळावी म्हणून दिलाय. हो भरत आईच्या महलामध्ये जातो आणि त्या कैकेयीला श्राप देतो. कैकेयी चांडाळली, ए पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. बघा रे, आईच्या डोक्यातलं अज्ञान निघून जातं. खाली पडते कैकेयी, रडू लागते. चुकलंय रे राजा माझ्याकडून. नाही मा, तू आजपासून माझी आई नाही. आजपासून माझा आणि तुझा कोणता संबंध नाही. आजपासून तू माझी आई नाही, तू चांडाळणी आहे मा. काय भाऊ आहे, कोणता भाऊ भावासाठी जागा आहे बघा. गादी भरतो, सिंहासन घेतो, रथामध्ये भरतो. अवध राम को अर्पण करणे, प्रभुता प्रभु चरणों में धरने. राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के. राजा का अधिकार राजा को लौटा. भरत चला रे अपने भैया को मनाने. भैया को मनाने, राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पान. गाद्या घेऊन जातो, सिंहासन घेऊन जातो, मातांना घेऊन जातो. काय भाऊ आहे महाराज. जाग राहायचं असेल तर या भावासारखं जाग व्हा. रामचंद्रापाशी जाऊन रडतो, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमची आहेत, मला माफ करा. रामचंद्र त्याला जाग करतात. नाही भरत, असं नाराज होऊ नको. याला म्हणतात जाग राहणं. एक भाऊ म्हणतोय परत जा, एक भाऊ म्हणतो गादी तुमची. भावासाठी जाग राहा, रामायणातली कथा आहे. मुलासाठी जाग राहा, जिजाऊची कथा आहे. हो धनासाठी जाग राहा, भाऊराव पाटलांची कथा आहे. जवळजवळ 9:45 वाजायला लागली. महाराज कळलं आम्हाला, धनासाठी जाग राहायचं, भावासाठी जाग राहायचं, पुत्रासाठी जाग राहायचं. किती कथा सांगितल्या. कळलं. असं जाग राहिल्यावर फळ काय मिळतं महाराज सांगतात. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
ऐका जो अशी जागता असा जो कोणी जागा आहे, भरतासारखा भावासाठी जागा आहे, हो कर्मवीर भावरांसारखा धनासाठी जागा आहे, जिजाऊसारखा पुत्रासाठी जागा आहे, असा जो कोणी आहे आपुलिया हिता जो अशी जागता असा जो कोणी आहे त्याला फळ मिळतं. धन्य माता पिता तयाची त्याच्या आईला धन्यता आहे, त्याच्या वडिलांना धन्यता आहे, त्यांच्या आईला धन्यता दिली जाते. ऐका, नगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यात सोंडी नावाचं गाव आहे. त्या सोंडी गावाला ही अहिल्या जन्माला आली. महादजी शिंदे नावाचे वडील, सुशीलामाई नावाची आई. ऐका, सुशीलामाईंच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. इतकी गोड मुलगी जन्माला आली. लहानपणीच तिच्या चेहऱ्यावरती तेज दिसायला लागलं. भगवान शंकराची भक्ती. मोठा राजवाडा होता. कधी चोंडीला गेला तर दर्शन करून या. ऐका, ती माती कपाळाला लावा. आपल्या लेकराला तिथं घेऊन जा, आपल्या मुलीला तिथं घेऊन जा. आपली मुलगी अहिल्या झाली पाहिजे, आपली मुलगी झाशीची राणी झाली पाहिजे, आपली मुलगी अहिल्या असली पाहिजे, आपली मुलगी ज्ञानोबारांची आई असली पाहिजे, आपली माई भगतसिंहाची आई असली पाहिजे ना. जननी जने तो शूर जने, वीर जने, दाता जने, नाही तो जननी वांज भली. अजमल कसाबला जन्म देण्यापेक्षा, अफजल खानाला जन्म देण्यापेक्षा आई तू जन्म नाही दिला तरी चालेल, जन्मच द्यायचा अहिल्याबाई सारख्याला दे, जन्मच द्यायचा भगतसिंहा सारख्यांना दे. तरुणांनो, तुम्ही एवढे चांगले तरुण कीर्तन ऐकता इथं ऐका. हो, वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाचं लग्न जमलं होतं. तुमच्याकडे लग्न होतात ना सध्या? कमी झाले ना तुमच्याकडे? आमच्याकडे तेच आहे. मी तुमच्याच मराठवाड्यातला आहे. लग्न जरा कमी व्हायला लागले. त्याचं कारण आपण मुली मारल्या. महाराज, हे दुष्काळ का पडतोय? इतकं ऊन कधी होतं का? हे जुन्या लोकांना विचारा. बाबा, तुम्ही एवढे दिवसाचे उन्हाळे पाहिले तुम्ही सगळ्यांनी, एवढं ऊन होतं कधी? 52 तापमान झालं यावर्षी, शेवटचं 52. अरे तळपून माणसं मेली. आमचे एक नवनाथ महाराज काळे म्हणून आहे, लोकांना दर्शनासाठी घेऊन गेलते बद्रीनाथ केदारनाथाला. 5 दिवसापूर्वी उष्मघातात मृत्यू झाला त्यांचा. माझ्या वयाचा महाराज. एवढं ऊन पडायला लागलंय. त्याला कारण आपण झाडं तोडली महाराज, आपण निसर्ग तोडलाय, आपण मुली मारल्यात. मग आताच आपण आपल्याला दोष द्यायचा, हे आपण आपल्यालाच फेडायचं महाराज. आता आपण पाप केलं की काळ आपला बदला घेत असतो. लक्षात ठेवा. अर्धी मन ऐकली तुम्ही, भगवान देताय तो सब कुछ छप्पर फाड़ के देताय. बरोबर आहे, भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय. लोक काय म्हणतात, हे भगवान देताय तो कृष्ण महाराज छप्पर फाड़ के देताय. पुढचं ऐका मदन महाराज, पुढचं सांगतो. पुढचं, लेता है तो चमडी उधड़ के लेता है. नुसतं देत नाही, देतो तुम्हाला, पण तुम्ही जर त्याचा विनियोग केला, झाडं तोडली की मग दुष्काळ पाडतो, ऊन पाडतो. हो, तुम्ही जर मुली मारल्यात मग लग्न होत नाही. नका गड्या, आपण पाप करायचं नाही. म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, बनकर मत रहना. बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान. कम से कम भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, तुम बन रह सकते तो तुम बातें बंद कर मत रहना, बातें बंद कर मत रहना, बातें बंद कर मत रहना. बन सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. लक्षात ठेवा रे. ओ, आपणच झाडं तोडायची का?
आपणच आपल्या मुली मारायच्या का? मग निसर्ग आपला बदला घेईल. तुम्ही जर तुमचा काळ मस्तीत घालवत असाल तर तुमचा काळ बदला घेईल. म्हणून लक्षात ठेवा, काळ वाईटात घालू नका, काळ पापामध्ये घालू नका, काळ दुराचारामध्ये घालू नका, काळ दारू पिण्यात घालू नका, काळ व्यसनामध्ये घालू नका. पोरांनो, तुम्ही तरणीबाण पोर आहात. ही माता इथं बसलेली की नाही, ही अहिल्याबाई होळकराच्या जयंतीच्या निमित्तानं कीर्तनाला आली. ही जी माता आहे ना, भोळी भाबडी रे, बिचारी डोक्यावर पदर घेते, कपाळाला कुंकू लावते, कोण्या तरी शेतातलं काम करते. एवढ्या चटक्याच्या उन्हात ती पाळ्याट्या उपडते. माझ्या शेतीमध्ये चांगला पाऊस पडला तर माझी मुलगी शाळेत जाईल, माझ्या पोराचं चांगलं होईल म्हणून कष्ट करणारी ही माता आहे रे. कपाळभर कुंकू लावते रे, आपल्यासाठी फाटलेलं लुगडं घालते रे, 2 ठिकाणी बांधलेलं धोतर घालणारा तुमचा बाप आहे रे. पोरांनो, हे मायबाप कोणत्याही देवाच्या रावळात जाऊ द्या, पंढरीला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, हात जोडून देवाला एकच विनंती करते, आपली आई कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. केतन, किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, ओडंग, गरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सुरेछाप, मिराज, पाठ आहेत तुमच्या. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा 2 झाल्या. त्यांची ब्रिस्टॉल 10ला झाली, 10ची गोल्ड फ्लॅग 15ला झाली. कणाकण आमची पोरं मोबाईल पाहतात, कीर्तन ऐकू शकत नाहीत. 2 तास सुद्धा आपण मोबाईल, तुमचं काय आमचं तेच आहे. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहतो, गायक गाता गाता पाहतो, पखवाज वादक पखवाजार मांडून पाहतो. आमचं तेच, तुमचं तेच. तुम्ही सुद्धा कीर्तनात पाहता. हे सगळ्याच आहे महाराज. सगळेजण त्याच्यात गुंतून व्यसन लागलं आपल्याला याचं. आता पूर्वी पुण्याचं होतं, दारूचं होतं, आता मोबाईलचं आलं. पुण्याला एक हॉस्पिटल आहे, तिथं असा बोर्ड लिहिलेला आहे, मोबाईलपासून पोरगा बाजूला काढणे, 1000 रुपये फीस. पोरं त्याच्यात काही पोरं जेवताना कधी बायको ताट घेऊन जाते, मिळ नाही, माती खातात, माती. फार अवघड झालं मला. 2 तास माणसं कीर्तनात आता बिना मोबाईलचं बसू शकत नाही. माझा अनुभव आहे. रोज एका गावाला कीर्तनाला आहे मी. आपण 10 मिनिटं सुद्धा मोबाईल वाचून जगू शकत नाही. खेड्यातली काय, शहरातली काय, बघा ना, ही एवढीच पिढी राहिली जुनी आता बिना मोबाईलची, साध्या मोबाईलची. पारावर बसणारी, वडाखाली बसणारी, एकमेकाला माळी काय, कुणबी काय, धनगर काय, वंजारी काय, सगळ्यांच्या गप्पा ऐकणारी. आता आमची पिढी मोबाईलवर आहे, रोज क्लिपा पाहते, एकमेकाचं भांडण पाहते, डोक्यामध्ये विष पेरून घेते. वाईट झालं ना महाराज, फार वाईट झालं. खरं सांगू पोरांनो, मोबाईल पाहू नका या मताचा मी नाही, माझ्याकडे पण आहे. पण एक विनंती असेल, फार विचित्र काम झालंय महाराज. आमच्या गेवराईत एक घटना घडली. मदन महाराज, कृष्णा महाराज मोबाईल पाहता पाहता एक नवरा दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं लक्षातच नाही त्याच्या. बरं जाऊ दे, तो चुकला, तो गेला बुवा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती पण मोबाईलच पाहत होती. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं, 300 उरले, 250 उरले. ती बचत गटाचे पैसे मोजत होती, तिला सांगत होती, तिला काय मिळ नव्हता. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, बेल वाजली म्हणजे नवराच येणार. तिनं खाली पाहिलंच नाही, वर पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घरी. तो गडी सोफ्यावर येऊन बसला. त्याला मिळ नाही, माझी बायको नाही, आणि तिला मिळ नाही, माझा नवरा नाही. दोघं मोबाईलमध्ये होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे, जे ओरिजिनल आलतं का पोरांनो, ते पण मोबाईलच पाहत होता. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, काय नवले महाराज. इतका अधीन जाऊ नका. घर विसरताल, बायको विसरताल, पोरं विसरताल. ते बघा बाबाला कळालं बघा, ओरिजिनल जुनं म्हातारं खसकळून असलं ते. त्याला माहिती ना, ते नाहीच ना, ते जुन्या काळातलं ते त्याला सहनच होऊ शकत नाही. असलं ते बाबा. मेळ लागला त्यांना आताचा काळ कसा चाललाय ते. कळालंच त्यांना महाराज. MS 90 पण हुशार आहे, जुनं आहे म्हातारं ते. माहिती त्यांना ते. नका नका पोरांनो, व्यसन लागू देऊ नका. व्यसनाच्या बाहेर राहा बरं. नुसतेच अहिल्याबाईचे कीर्तन ठेवण्यात मजा नाही, नुसते शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्यात मजा नाही, शिकण्यात मजा आहे ना.
आनंद त्याच्यात येणारे पोरांनो. ऐका रे, माझं 10 वाजायला लागलेत, संपत आले माझं कीर्तन. तुम्हाला कथा सांगायची मला अहिल्याबाईंची. चोंडी नावाचं गाव, त्या चोंडी गावाला जन्माला आली ती अहिल्या. राजस कुमार, तिची तेज कांती होती, इतकी सुंदर होती दिसायला. आणि मल्हार पंत आणि त्या काळातले बाजीराव पेशवे ज्या वेळेला त्या चोंडीला मुक्कामी आले होते, एका मंदिरात छावणी पडली होती आणि त्या छावणी समोर त्यांनी ती मुलगी पाहिली मल्हार पंतांनी. आणि मल्हार पंतांनी विनंती केली, तुझे वडील कुठं आहेत? महाजी शिंदेकडे त्यांना नेण्यात आलं आणि शिंदे सरकाराला त्यांनी मुलगी मला सून पाहिजे म्हणून मागितली. 8 वर्षाचं वय होतं अहिल्या देवीचं त्यावेळेला. 8 वर्षाची मुलगी मागितली. थाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवस पुण्यासारख्या शहरात, काही दिवस बाहेरच्या शहरात युद्धाच्या प्रसंगी खंडेराव त्यांचे पती, त्यांना जावं लागत होतं. मध्य प्रदेशमध्ये इंदोर नावाचं शहर आहे, त्या इंदोरची राजधानी त्या काळामध्ये मल्हारपंत होळकरांची होती. मोठं घराणं होतं, राजेशाही घराणं होतं. छत्रपती शिवरायांच्या कार्यातही त्यांनी मदत केली होती. बाजीराव पेशव्यांनाही त्यांनी सहकार्य केलं होतं. आणि त्या काळामध्ये मोठं घराणं मल्हारपंताचं ओळखलं जायचं. अरे आजही काशीचा जो घाट आहे तो घाट बांधणारी अहिल्या देवी आहे. आजही जेवढे महादेवाचे मंदिर आहेत, हेमाडपंथी मंदिर आहेत, त्या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार यवनांनी ज्या वेळेला मंदिर पाडली नाही, ती मंदिर उभं करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आहे. मी तर असं म्हणेल, प्रत्येक कीर्तनकारांना अहिल्याबाईला मुजरा केला पाहिजे. आज जर ती नसती तर मंदिरच नसते, आणि मंदिर नसते तर कीर्तन कुठून झाली असती? भारती बाबा आपल्यासाठी मंदिर उभा केली, हातामध्ये महादेवाची पिंड धारण करून ओम नमः शिवाय, माझा देव माझा शंकर आहे म्हणणारी ही अहिल्याबाई. ऐका रे दादांनो, माझं जीवन जगत होती व इतका तिचा न्याय कडक होता. एक दिवस हे खंडेराय पुण्याच्या मोहिमेमध्ये असताना एक तोफेचा गोळा त्यांच्या अंगावरती आला आणि शहीद या देशाच्या मातीसाठी, धर्मासाठी लवकरच अहिल्याबाईचं कुंकू गेलं महाराज. लवकर कुंकू गेलं. वैधव्य प्राप्त झालं जीवनामध्ये. नवरा गेला हो महाराज. नवरा गेल्यावर सगळी मल्हारपंतांनी जबाबदारी अहिल्या देवीवर दिली. काय राजकारणी माता, काय धुरंदर माता, काय मुत्सद्दी माता निघाली माझ्या जिजाऊ सारखी. अशी कणखरबाण्याची माझी अहिल्या देवी राज्यकारभार करायला लागली. एक न्यायाचा निवाडा द्यायला लागली. राज्यकारभार करताना घाट बांधायला लागली. पुणतांबा नावाचं घाट आहे, तिथं चांगदेवाचं मंदिर आहे, तिथलाही घाट. मी तुम्हाला म्हटलं ना, एक आळंदीच्या घाटाला सुद्धा मदत आहे. मी पूर्ण चरित्र वाचलं अहिल्याबाईचं. अहिल्याबाईंची जेवढी, मी शिवाजी महाराज या शूरवीरांचा अभ्यास करणारा महाराज आहे. 15 तारखेपासून तुम्हाला युट्यूबला माझी आता रामकथा ऐकायला मिळेल. ओंकार महाराज, कैलास महाराज ही सगळी मंडळी आहेत, तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल. लाही होती कथा. त्या कथेमध्ये मी रोज एक मावळा सांगणार आहे. रोज सांगतो मी. रोजच्या कीर्तनात अक्रूर महाराज साखरे नाव टाका, युट्यूबला 200 कीर्तन आहेत माझी. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. या कृष्णा महाराजामुळे मी तुमच्या गावात आलोय. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण ही कीर्तन करत असताना रोज सांगतो पोरांनो, ऐका ऐका ऐका. तिने एक इंदोर शहरामध्ये मध्यभागी असा घंटा बांधला होता. घंटा याच्यासाठी बांधला होता की त्या घंट्यावर तुम्हाला जर एखाद्यानं मंदिरात येऊ दिलं नाही, राज दरबारात येऊ दिलं नाही, अजूनही आहे तो मध्य प्रदेशमध्ये गेले तर इंदोरला मदन महाराज, तो घंटा जोरात तुम्ही वाजवायचा आणि राजमाता चौकात जाऊन न्याय करायची. काय माता असेल महाराज, इथं न्याय भेटत नाही. आता आपण पेपरला बातमी पाहतो, यार जरा मारून माणूस मरून गेला पण न्याय नाही मिळाला. बापाची केस संपली, पोरगा लढला ना, आता खाली नातू लढतोय तरी केसचा निकाल लागला. काय राजकारभार असेल. दत्ता बाबा, सोनवणे बाबा, कृष्णा महाराज, खरात बाबा, बळीराम महाराज, जाधव बाबा, ओंकार महाराज, मदन सर, काय बाई असेल चौकामध्ये न्याय करायची. एखाद्या कोण चुकलं तर चौकात न्याय द्यायची. असा मोठा घंटा बांधला होता. माझ्या आयांनो ऐका, 10 वाजून 5 मिनिटं झालेत. 10-15 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. 7:15 वाजले होते ना, मग एवढी अहिल्याबाईची कथा ऐकायची आपल्याला. माझा प्रवास सुखाचा होईल. तुम्ही 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवाल. कोणती माता धन्य आहे, कोणत्या आईला धन्यता दिली. ऐका रे पिंपरीकर, एवढा गोड सोहळा तुम्ही करताय. पाथरी तालुक्यानं तुमची नोंद घेतली पाहिजे. अहिल्याबाई होळकराची जयंती करणारं कोणतं गाव आहे तर ते पिंपरी नावाचं गाव आहे. डाको पिंपरी नावाचं. जा पाथरी तालुक्यात बघून या. अहिल्याबाईचा सोहळा करणारं गाव आहे. फार सुंदर तुमचं गाव असेल. कृष्णा महाराज असतील, बळीराम महाराज असतील, एवढे चांगले कलाकाराला जन्म देणारी माती आहे. गोड गळ्याचे गायक जर तुम्ही जन्माला घातलेत, आळंदीला महाराज मंडळी शिकतायत. मग ऐका रे एवढी कथा. चौकामध्ये भारती बाबा असा घंटा बांधला होता. कुणीतरी न्याय ज्याला मिळाला नाही तो घंटा वाजवायचा. चौकात भर बाजारात येऊन अहिल्याबाई न्याय द्यायच्या. एक दिवस असं झालं, दुपारच्या वेळेला जोरात घंट्याचा आवाज येत होता. एवढ्या दुपारी कोण घंटा वाजवतं म्हणून अहिल्याबाई निघाल्या.
तर ती घंटा वाजवणारी कोणी स्त्री नव्हती, कोणी पुरुष नव्हता, कोणी मुलगा नव्हता, एक गाय होती, गोमाता होती. गोमाता, डोळ्यातून अश्रूच्या धारा होत्या. ओंकार महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या गोमातेच्या वाहत होत्या. असं ओके. ऐका, ओंकार महाराज आहेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. जोरा जोरात जोरा जोरात ती गोमाता घंट्याचा आवाज करत होती. एवढ्या जोरात कोण घंटा वाजवत असेल म्हणून अहिल्याबाई दुपारच्या अवस्थेत सुद्धा भरदारी साडी नेसून चौकामध्ये आल्या होत्या. पाहतात तर आज कोणी माणूस घंटा वाजवत नाही, आज कोणी महिला घंटा वाजवत नाही, आज कोणी वाजवत नाही. एक मुक जनावर घंटा वाजवत, एक गोमाता घंटा वाजवती. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. एक मुक जनावर घंटा वाजवतय. काय झालं या, काय कुणी पाप केलं या गाईला, काय काय दोष दिलाय, कुणी त्रास दिला हिला? मुक जनावरे बोलता येत नाही ना, फक्त अश्रू वाहतात. अहिल्याबाई चालत चालत त्या गोमातेच्या जवळ आल्या. गोमातेच्या अंगाला स्पर्श झाला. जसा स्पर्श झाला तसा गायीनं ओळखलं. गोमाता पुढे चालत होती, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग. असं बराच वेळ चालले होती. लोक पाहत होती. महाराणी निघाल्यात, राजमाता निघाल्यात, पुण्यश्लोक अहिल्याबाई निघाली. सगळं सरकार माग चालत होतं, प्रधान सेवक माग चालत होते. आता चालता चालता गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग एका भर चौकामध्ये आणलं होतं. आणि त्या भर चौकातलं दृश्य असं होतं, कोणीतरी नराधमानं त्या गायीच्या वासराच्या अंगावरून भरधाव वेगानं रथ घातला होता. आणि त्या वासराच्या चिंदड्या आतड्याच्या ओढून गेल्या होत्या. त्या गायीचं वासरू बछड रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. रक्ताच्या धारा वाहत होत्या. बासरी सगळे आतडे खाली पडलेले होते. मुंडके चिरलेलं होतं. कुणीतरी नराधमानं दयामाया शांती केली नाही. माझ्या बछड्याच्या अंगावरून रथ घातला. तुझ्याच राज दरबारातला कोणीतरी आहे, अहिल्या मला न्याय पाहिजे, अहिल्या मला न्याय पाहिजे. माझं बछडा कुणी मारलंय, माझं वासरू, माझं वत्स कुणी मारलंय, अहिल्या मला न्याय पाहिजे. हंबरडा फोडून गाय रडत होती. अहिल्याबाईने डोळ्यासमोर ते चित्र पाहिलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ते वासरू. सगळा दरबार स्तब्ध होता. सगळा राज दरबार ते चित्र पाहत होता. अहिल्याबाईच्या डोळ्याला सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या. स्वतःचे डोळे पुसवता गायीचे डोळे पुसवता त्या अहिल्याबाईच्या मुखातून न्याय निघाला आहे का? घरी घेऊन जा, पिंपरीकर. अहिल्याबाई शिकायला मिळेल. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. माझा प्रवास सुखाचा होईल. कोणती माता धन्य आहे का? अहिल्याबाईच्या मुखातून न्याय निघाला. ज्या कुणी नराधमानं या गायीचं बछड भरधाव वेगानं रथानं उडवलं असेल, त्या नराधमाला या चौकात बांधा, त्याचे हात बांधा, पाय बांधा. एका रथामध्ये सारथी बसवा, भरधाव वेगानं रथाना, आणि त्या नराधमाच्या अंगावर रथ घालून त्याला मारून टाका. न्याय सुटला आणि एक प्रधान धावत आले. अहिल्यादेवी, महासाहेब न्याय माग घ्या, अहिल्यादेवी न्याय माग घ्या, अहिल्यादेवी न्याय माग घ्या. का माग घ्यायचं आहे? कशामुळे माग घ्यायचं आहे? अहिल्यादेवी, ज्या कुणाकडून हे कृत्य घडलंय तो दुसरा तिसरा कुणी नाही, तुमचा एकुलता एक मुलगा आहे. या राजगादीचा वारस आहे. तुमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला कसं चौकात बांधणार? युवराजाला कसं बांधणार? कसा अंगावर रथ घालणार? मासाहेब न्याय माग घ्या. कोणती माता धन्य? अरे का तिचे फोटो लागलेत? का बरं सगळ्या महाराष्ट्र अहिल्यादेवीचा जय जयकार करतोय? का तिला अहिल्या धन्य म्हणतात? अरे कोणती माता धन्य आहे का? घरी घेऊन जा रे पोरांनो माझं एवढं कीर्तन, शिकून जा. वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रदेशामध्ये पसरली.
लाखांनी लोक पाहायला आली. आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार. आतापर्यंत महाराणीने असं कधी न्याय मागे घेतला नाही. आता काय होणार. बराच वेळ गेल्यानंतर अहिल्याबाईनं डोळे पुसले. अरे काय आलं राजा असला म्हणून, काय झालं युवराज असला म्हणून. बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. युवराज असलं म्हणून काय माफ करायचं, बांधा. काय माता आहे कडे, काय अहिल्या देवी आहे. कुणी अहिल्या बनत नसतं रे, कुणी अहिल्या देवी बनत नसतं रे, कुणी पुण्यश्लोक बनत नसतं रे, कुणी राजमाता बनत नसतं. बाबा कृष्णा महाराज त्या चौकामध्ये पोराचे हात बांधण्यात आले, चौकामध्ये पोराचे पाय बांधण्यात आले. भर चौकामध्ये पोरगा दोरीनं बांधून ठेवला. सगळी तयारी झाली पण रथ कुणी चालवत नाही, रथाचा दोर कुणी हातामध्ये घेत नाही, घोडेस्वार कुणी होत नाही, रथ पळवला जात नाही. का उशीर होतोय, न्याय का दिला जात नाही. मासाहेब या राज्यातला एकही सारथी रथ चालवायला तयार नाही. कोण सारथी युवराजाच्या अंगावरून रथ घालणार. मा शब्द ऐकला गड्या आणि माझ्या अहिल्या देवीनं रथामध्ये उडी मारली. पोरांनो रथ चालवत नाही कुणी. अश्वाचे दोर आपल्या हातात घेतले. भरधाव वेगानं रथ निघाला, भरधाव वेगानं रथ निघाला. आता रथ धावतोय, लोकांचे डोळे झाकलेत. आता काही खरं नाही, आई पोरं मारणार, असं घडू नये, असं घडू नये. सगळे डोळे झाकून उभे राहिले. किती वाईट घटना आहे, लेकराला आई मारणार. राजमाता भरधाव वेगानं रथ घेऊन निघाली. युवराजाच्या अंगावरून रथ जाणार, युवराज मरून जाणार. भरधा वेगानं रथ निघालाय रे, एवढ्या भरधा वेगानं रथ निघालाय. आता युवराजाच्या अंगावर काही क्षणात रथ जाणार. सगळ्या समाजाचे डोळे झाकलेले रे. कोण पाहणार रे हे चित्र. भरधा वेगानं येणाऱ्या रथाला गायीनाशी मुसंडी मारली. युवराजाच्या अंगावर जाणारा रथ गायीनं लुटून दिला, गायीनं लुटून दिला. रथ खाली गेला. अहिल्या देवी खाली उतरल्या. रथाच्या चाकाजवळ बसून हंबरटा फोडून रडायला लागल्या. गाय जवळ गेली. गायीचे डोळे पुसता पुसता गाय म्हणत होते, अहिल्या माझं बछड गेलंय ग, तुझं बछड नको जाय. माझं बछड गेल्याचं दुःख मला माहिती. तुझं बछड तुझ्या हाताने जर गेलं तर लोक मला माफ करणार नाही. अहिल्या युवराज वाचले हा इतिहास आहे. पण नंतर पुन्हा हत्तीच्या पायाखाली सुद्धा तिने आपल्या लेकराला दिलेला इतिहास आहे. मुलगा दुष्ट निघाला, पोरगा दुष्ट निघाला, तर हत्तीच्या पायाखाली देणारी ही राजमाता आहे. ऐका रे, उगाच तिचा जे जे कारण नाही. अशा किती कथा सांगितल्या. सबसे बडी है माँ, सबसे बड़ी
गोड प्रमाणे आपल्या स्वतःच्या लेकराला तिनं दरबारात चौकात बांधलं. माझा पोरगा युवराज आहे आणि मी राजमाता आहे. अरे सध्या तुम्ही टीव्हीला पाहताय ना, माझा पोरगा वाचला पाहिजे. पुण्याची ती बातमी. 4-4, 5-5 लाख रुपये, 50 लाख रुपये देऊन पोरगा वाचला पाहिजे म्हणून पैसे द्यायला तयार आहे बाप. पैसे द्यायला तयार आहे आई. काय आई आहे? पोरगा चुकीचा वागतोय, थारोळ्यात पडू द्या, मरू द्या त्याला, त्याच्या अंगावरून रद घाला. अशा आईचा जे जे कार्य सबसे बडी है माँ. कोणती माता धन्य? धन्य माता पिता. दयाची या धन्य माता पिता. कधी झाले तुम्हाला कळालं नाही. 4-5च कथा सांगितल्या तर आपली वेळ संपून गेली. एक शिका धन्य माता. या अहिल्या देवीसाठी आलो ना आपण एकत्र. मग ही धन्य माता आहे. जिजाऊसाठी एकत्रित येतो ना आपण. धन्य माता आहे. बैसोनी पाण्यावरी वाचेली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाले कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. ज्ञानेश्वरीचा प्रचार केला भगवान बाबांनी. त्यांची माता धन्य आहे. देशासाठी पोरगा दिला भगतसिंहासारखा, ती माता धन्य आहे. माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिलाय, अमृत अनुभव दिलाय, चांगदेव 65 दिली. केला जगाशी उपकार. तारियले नारी नर. माऊलींच्या सगळ्या कथा सांगायला आपले 2 तास जातील. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, सगळ्या समाजाचे सगळे मावळे पाठ आहेत माझ्या. सगळे एक विचाराचे. महाराष्ट्रात अक्रूर महाराज साखरे नाव तुम्ही घेतलं, सगळ्या समाजाच्या आवडीचा महाराज आहे मी. का? सगळ्यांचे चरित्र सांगतोय मी. सगळे माणसं एकत्रित असले पाहिजे रे. आपला देश एका विचाराचा आहे. आमुची माळियाची जात शेतला हो बागाईत. आम्ही वारीक करू हजामत बारीक. नर हरी सोनार हरीचा रोहिदास हा चांबार. गोरोबा काका निळोबा राया. रोहिदास काय चोखोबा राय. हो छत्रपती शिवाजी महाराज. हो सगळ्या समाजाची माणसं राजांनी घेतली होती. तानाजी, कोंडाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, वंजारी, ब्राह्मण, मुसलमान, मातंग सगळ्या समाजाला एकत्रित आणलं होतं. म्हणून तर आज आपण राजांचा जय जयकार करतो. या अहिल्याबाईनं पोराला सुद्धा दंड दिला होता म्हणून तिचा आपण जय जयकार करतो. हो यालाच म्हणतात धन्य माता पिता. तयाची अशा आईच्या पोटी मग कुडी कन्या पुत्र. कुणाच्या पोटी? आमच्या महाजी शिंदे चोंडीची अशी कुडी कन्या जन्माला आली. कन्या अहिल्याबाई सारखी. आमच्या लखोजी राजांच्या पोटी जन्माला आली जिजाऊ. झाशीची राणी जन्माला आली. माऊलीची माता धन्य धन्य जयाचे कुशी. ज्ञानदेव जन्मले. जिच्या पोटी
ज्ञानोबारायांचा जन्म झाला, जिच्या पोटी कनकाई मातेच्या पोटी तुकोबारायांचा जन्म झाला, कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म झाला. सुमित्रा म्हणत होती बघ लखन, ए लखन तू 14 वर्ष वनवासात चालला लखन. तात तुम्हारी मातु वै देही, आजपासून तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझे वडील रामचंद्र आहेत, आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझा बाप दशरथ नाही, आजपासून तुझा बाप राम आहे. लखन आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई सीता आहे. लक्षात ठेव लखन, 14 वर्ष वनवासात निघाला, 14 वर्ष राग द्वेष लोभ ईर्षा तुझ्या मनात सुद्धा नाही आली पाहिजे, स्वप्नात सुद्धा नाही आली पाहिजे. मा स्वप्न कधी पडतंय? झोपल्यावर पडतंय बघ लखन स्वप्न. मग सुमित्रेचा लखन शपथ घेतो, मा 14 वर्ष तुझा पोरगा झोपणारच नाही मा. अशा स्वप्न पाहणाऱ्या पोरांना, भावाची सेवा करणाऱ्या पोरांना जन्म देणारी माता, धन्य माता पिता तयाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. थोडासा वेळ 10 मिनिटं लांबला त्याबद्दल माफी मागतो. आडोदयाचा आहे, या भजनाचा आनंद अहिल्याबाईला आहे, या भजनाचा आनंद ज्ञानोबा तुकोबांना आहे. म्हणून ज्ञानोबाराया माझ्या कार्यक्रम आपलातून झालेला आहे.